लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यपाल हे पद मिळवून देण्याचं आमिष दाखवत नाशिकच्या 12वी पास भामट्यानं चक्क तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाला तब्बल 5 कोटींना गंडवलंय। हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संशयिताला 10 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 1 जानेवारीपासून आतापर्यंत मुंबई नाका येथील तारांकित हॉटेलमध्ये संशयित निरंजन कुलकर्णी याच्यासोबत नरसिम्हा रेड्डी अपुरी यांची भेट झालेली। संशयितांना माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत ओळख असून राज्यपाल पद मिळवून देण्यासाठी कमिशन म्हणून 15 कोटींचा प्रस्ताव दिला। चर्चेनंतर रेड्डी यांना विश्वास बसल्यानं त्यांनी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत 5,98,99,000 रुपये संशयिताला दिले। रक्कम घेताना संशयितांना जमिनीचे बोगस दस्तऐवज दिले। रेड्डी यांनी कागदपत्रांची चौकशी केल्यानंतर ते खोटे असल्याचं समजलं। त्यानंतर संशयितांशी फोनवर संपर्क केला असता त्यानं जीवे ठार मारण्याची धमकी दिली। मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकानं आता संशयिताला अटक केलेली आहे। दरम्यान याबाबतची माहिती नरसिम्हा रेड्डी अपुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दिलेली आहे। फेब्रुवारीत रेड्डींची नाशिकमध्ये संशयितासोबत पहिली भेट झाली होती। संशयितानं विश्वास संपादन करण्यासाठी काम झाले नाही तर माझ्या नावे असलेल्या जमिनीचे खरेदी खत तुमच्या नावे करून देईल असे सांगून पेंच व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्पाजवळील 100 एकर जमीन शासनाकडून भाडेतत्वावर घेतल्याबाबतचे शासनाचे शिक्के असलेले बनावट दस्तऐवज दाखवले। चाणशी येथील नावावर असलेल्या शेतजमिनीचा बनावट सातबारा देखील दाखवला। रेड्डी या सर्वाला भुलल्यानं ते संशयिताच्या जाळ्यात सापडले। त्र्यंबकेश्वर येथील एका मित्राच्या माध्यमातून संशयिताची रेड्डी यांच्याशी ओळख झाली होती। संशयितांनी राजकीय नेते आजी माजी मंत्री यांच्यासोबत असलेले फोटो दाखवत रेड्डींचा विश्वास संपादन करत गंडा घातल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।